तर मंडळी पुन्हा एकदा अतिशय मनापासून मी स्वागत करतो तुमच्या आवडत्या कार्यक्रमाचे नाव आहे चला हवा येऊ द्या। मंडळी शादी का लड्डू जो खाए वो पछताए जो न खाए वो भी पछताए असं म्हणतात। मला अजून कळलेलं नाही लाडू आहे का पश्चाताप आहे का लोकांना एवढं टेन्शन असतं लग्नाविषयी। म्हणजे क्युरिओसिटी पण असते जोपर्यंत आपलं लग्न होत नाहीये ना तोपर्यंत प्रत्येकाला वाटतं की आपलं लग्न व्हावं आणि झाल्यानंतर प्रत्येकाचं असं म्हणणं असतं का माझं लग्न झालं माझ्या आयुष्यात। आपल्याकडे लग्नामध्ये हळद लावली जाते नॉर्मली तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे। ती हळद का लावतात तुम्हाला माहिती आहे का? बऱ्याच जणांना वाटतं गोरं होण्यासाठी लावतात, बऱ्याच जणांना वाटतं की आयुर्वेदिक म्हणून लावतात। तसं नाही, लग्न ही एकमेव जखम आहे जी होण्याआधीच उपचार म्हणून लावली जाते, ती हळद असते। बघा ज्यांना पटलंय त्यांची अजून लग्नही झालेली नाही आहेत बघा नक्की तुम्हाला हळद लागली जाणार आहे। असो आमच्या घरामध्ये ना मला हळद लागली, माझं लग्न झालेलं आहे पण अजून आमचा एक मेंबर बाकी आहे ना, त्याला हळद लागायची बाकी आहे। पण लागणार कशी हो, आमचा बापच असा आहे। नमस्कार वहिनी, कशात? हा पाणी भरताय किती वेळ? मिस्टर कामं मस्त मस्त आणि एवढे दागदागिने घालून पाणी हेअरस्टाईल मस्त आहे। शर्मिला टागोर असू दे मस्त हात धुवू का? अरे वा 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 सॉरी वा वा बघताय कुठं पाणी इथं भरतंय बघताय ते कॅफेत स्वागतासाठी ते पुतळे ठेवलेत आपण। पुतळे ते मग ओ पप्पा ओ आजोबा अरे काय चाललंय? 10 वाजता मी कॅफे उघडला, 11 वाजले अजून कुणी आलेलं नाहीये। कुठे कुशा तुमचा जेम्स बँड आहे ना, सुपारी घ्याल याची? तेव्हा पण आता पण घेणार लगेच। आत्ताच घ्या आणि आत्ताच मारून टाक। काय चाललंय हे? काय आहे दादा? हा हाल आहे। तेच म्हणतोय, हे काय हाल करून ठेवले स्वतःचे? अरे ही तुझी हाल आहे आणि माझी जीत आहे, जीत। काय म्हणता? एक्सक्यूज काका कोण गेले घरामध्ये? आमचा बाप। अरे वा हा? कसं काय झालं, आमच्या बापाला 2 जुळी मुलं होती अच्छा अच्छा आणि बापाला जाम विसरायची सवय ना, मग एकदा दोघांची सेट टाकली आणि त्यांनी प्लॅन करून बापाचा गळा दाबला। मला आठवत नाही त्याचा फायदा घेता का तुम्ही? आले बाल कलाकाराचा गळा दाबता? कोण बाल कलाकार? अरे कलाकारात तुझे बाल बघ काय झाले आहेत। हा कोण आहे? काय माहिती? हो अरे मग मी कोण आहे? बस काय मामा? अरे बाप आहे मी तुझा बाप। अरे तुझ्या पोराचं लगीन आणि मडकं घेऊन फिरतोयस तू इकडं? कोणाचं लगीन आहे तुझा? हा तुझा पोरगा आहे, हा तुझा पोरगा आहे। ह्याचं लग्न आहे? मग याचं लगीन आहे आता। अभिनंदन अभिनंदन अभिनंदन। थँक्यू। पोराचं नाव काय ठेवलेस? नॉर्मली तुम्ही जे विचारताय ते ही प्रोसेस झाल्यानंतर असतं, तुम्ही आधीच विचारताय। लगीन ठरलंय ना, मग पोराच्या लग्नात काय करणार आहेस? नाचणार नाचणार मी म्हणजे हळदीत काय करणार आहेस? सगळ्यांची सोय करणार। बाप म्हणून काय जबाबदारी, जाणीव, कर्तव्य आहे ना? आहे ना? कोण आहे बाप याचा? हा तू आहेस याचा बाप। हो तुझा पोरगा आहे, मी मेलो का नाही? मी बरं झालं गेला, मला वाटलं फुकट जाते का काय? अरे ऐका ना, हे जे तू काही घाणेरडं करून आलेला आहेस, तुझं म्हणणं आहे की तुझं आज लग्न आहे, यात कुणालाही न कळवतं तुझं लग्न कसं काय ठरलं? कोण मुलगी आहे? मी ज्या मुलीबरोबर लग्न करणार आहे तिचं नाव आहे हा परंपरा। परंपरा सांगू नको, नाव सांग। अरे उत्सुकता ताणवतो तो। काय काय उत्सुकता। तुम्ही धन्यवाद नका बोलू। मी त्या मुली बरोबर लग्न करणार आहे हा हा तिचं नाव आहे हा हा कुत्रा आहे बेपल्ला। हो
काय खातोस मला पण दे की आंबट आहे. अरे मी ज्या मुलीबरोबर लग्न करणार आहे तिचं नाव आहे बेबो. हाय हाय काका. आज काय एकादशी आहे? नाही का बरं? मग एकादशी घेऊन का फिरतो? एक मिनिट. लग्नात बोलतात माझ्या लग्नात. मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं होतं. हा हा मी पाय धुवून घेतो, तू पानवार जेवाय. हे बघ, अभ्यास कर आपला. जा जोशी काकू, बायको आली आता, इथं नको काय. जा 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 निघा, नंतर भेटू आपण. जा. देशपांडे, तुम्हाला काही वेगळं सांगावं लागेल का? अरे कोण देशपांडे, कोण जोशी काकू? तुम्ही गोंधवून का नाही घेत सगळ्या अंगावर? आम्ही कोण आहोत ते? अरे त्यानं जरी गोंधवून घेतलं तरी दिसणार आहे का त्याच्यावरती? मागो लंगावरती काय बोलायचं नाही. हा, कशावर? ओळखलं तुम्ही काय बोलला ते? हो हो. हा म्हणतो आहे की वांग्यावर बोलायचं नाही. बाई आणि विनोद हे समीकरण कवा जुळून येणार हे काय मला कळत नाही. थँक्यू. मस्त झाला ना माझा हे आता. मस्त म्हणतीये ती. आपल्यालाच भोगावं लागणार. असू देत ना. तू माझ्या बरोबर लग्न करणार आहेत. शादी और तुमसे कभी नहीं. हे तू लग्न करणार आहेस ना? एक मिनिट. तू डायरेक्टली कसं काय ठरवलंस की तूच लग्न करणार आहेस तिच्याशी म्हणून? हे मला तिथं मेथेद आलाय. मेथेद. तू मला मेथेद केला होतात ना? कसं? आता केला असतील. आता टुक 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 टुक. केव्हापासून? तेव्हापासून नाही का? मगाचपासून तू केला असतील ना मेथेद मला. परत? नाही, परत नाही. एकदाच केला होता तू मेथेद. कधी कधी. कधी कधी. आता तू केला होतास ना कधी कधी मेथेद. एक मिनिट. हा. किती सेंटीमीटर? अरे बाळा, तिचा टेलर वेगळा, तुझा वेगळा. आता तू थांब ना त्याला. आता तू मला मेथेद केला होतात की नाही? एक मिनिट. कुठून कुठून? कुठून असं कसं? कुठून कुठून कथा असेल मेथेद? कुठून कुठून नाही, कुठून कुठून. अरे यार, हिला दमदम यार कुणीतरी. मी सिनियर सिटीजन आहे, मी बघतोय. काका सगळा धीर खचला माझा हे बोलल्यावर. अगं तो असं म्हणतोय की तू त्याला एक मेसेज केला होतास ना? कसं कसं? असं कसं म्हणजे असंच असतं ते. नाही नाही म्हणजे मावशीनी. नाही मावशीनी नाही, हा जो इथे काळ्या होता त्याने मेसेज केला होता ना तुला. केव्हापासून? नुसतं सौंदर्य आहे, नुसतं सौंदर्य. वर काय हाय असं मला वाटत नाही. तू समजाव तिला. मी समजवतो. अरे हे बाबा, हे घे. तुम्ही समजावा तिला. चल का? हे बघ, आता हे जे काय घरात मॅटर घडलेलं आहे हा. याचं तुझ्याकडे काय उत्तर आहे? कशावरून? खूप पाऊस पडला यावर्षी. काय संबंध? कॉफी पेली? सगळे तलाव भरलेले आहेत. मी नाही वाजवलं. कालचा प्रश्न आज उपस्थित करायची काय गरज आहे का? नाही, कोबीची भाजी. मग भांडी कोण घासणार? अय्या, तो मग तिकडे. म्याव म्याव. भाऊ भाऊ. काव काव. चिव चिव चिव. ए! जुळला जुळला चिव चिव. अय्या, अच्छा हे एवढंच ना? धन्यवाद आहेस तू. तू त्याला मेसेज केलेला आहेस, त्याच्यामुळे हे सगळं करून आला होता तो. हे बघ, तुझाच मेसेज आहे. विल यू मॅरी मी? तुझाच आहे ना मेसेज? अय्या हो, अक्षर माझंच आहे. अक्षर? अगं मेसेज आहे ग तो. हा तुझाच आहे ना. विल यू मॅरी मी? हो, म्हणजे मला मॅगी द्या.
विल यू मॅरी मी म्हणजे मला मॅगी द्या. हो. मग तुला पिझ्झा हवा असेल तर तू कसा मेसेज करते? सिम्पल नीलू. विल यू पास्ता मी. मस्त. या. चल तुला घर दाखव तू चल. बघितलं, असं आहे सगळं आमच्या घरामध्ये. कसं होणार लग्न सांगा ना मला. प्रॉब्लेम कसा आहे माहितीये का, या लोकांना लग्न म्हणजे मंगल कार्य असतं हे कोणी शिकवलेलंच नाहीये. पण असो, लग्नाबद्दल चर्चा चाललेली आहे. आमच्याही सेटवरचं वातावरण, माझ्या कॅफेतलं वातावरण आता मंगलमय होणार आहे. याचं कारण असं आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये जे सगळ्यात जास्त गाजलेलं नाटक म्हणून डोक्यावरती प्रेक्षकांनी घेतलेलं आहे ते नाटक म्हणजेच लग्न बंबाळ. आणि याच नाटकातली सगळी टीम आज माझ्या कॅफेमध्ये कॉफी प्यायला येणार आहे. तेव्हा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात या नाटकाचे दिग्दर्शक विजय केंकरे यांचं. खरं तर मला सरप्राईज आहे की विजय केंकरे यांच्या एंट्रीला गाणं लागलं 1 2 3. काय लॉजिक आहे मला माहित नाही. सर तुम्हाला काय लॉजिक माहिती आहे याच्या मागचं? काही वर्षापूर्वी सुधीर भट नावाचे जे निर्माते होते त्यांना लग्नाची बेडी नाटक करायचं होतं. ओके. आणि ते लग्नाची बेडी नाटक कोणाला घेऊन करायचं, रश्मी कोण असेल, तर ते म्हणाले एकमेव रश्मी, माधुरी दीक्षित. ओहो. आणि माधुरी दीक्षितनी त्या काळामध्ये माझ्याबरोबर 10 दिवस या नाटकाची तालीम केली आहे. ते यांना कसं कळलं हे मला माहित नाही. नाही काय, आमचा कॅफे असाच आहे सर. इथे येणाऱ्या माणसांच्या बद्दलची सगळी माहिती हे कुठून काढतात काय माहिती, ते त्यांनाच माहिती. तर आता जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात एका अशा माणसाचं जो आल्यानंतर वातावरण असं प्रफुल्लित होऊन जातं. हं. ते जरी पुण्याचे असले तरी ते सगळ्यांचे आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आनंद इंगळे यांचं. आनंद दादा तुमचं मनापासून स्वागत. दादा. आनंद सर तुमचं मनापासून स्वागत. सर. अंड्या तुझं मनापासून स्वागत. हे बात आहे. काय आहे ना, यांना इंडस्ट्रीमध्ये सगळे अंड्या अशा नावानं संबोधतात. तर मी थोडंसं कचरत होतो की कसं म्हणायचं अंड्या, कसं म्हणायचं अंड्या. पण त्यांना सवय आहे. ते शेवटी काय म्हणतात, ज्या वातावरणात आपण आहोत त्या वातावरणात सगळं झालं पाहिजे बुवा. मनापासून स्वागत. आणि याच मंचावरती फुबाई फूचा कार्यक्रम रंगतो. येस. आणि फुबाई फूचे तुम्ही भाग होतात. अगदी. कसं वाटतं परत इकडे येऊन? आनंद होतोय, प्रश्नच नाही. फुबाईबू हा माझ्या आयुष्यातला एक अत्यंत महत्त्वाचा असा पिरियड होता की जेव्हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत काम पोचवता आलं, मजा आली. आणि पुन्हा एकदा या रंगमंचावर येताना आनंदच होणार, प्रश्नच नाही. वा, आनंद दादा आलेले आहेत. खूप मजा करायची, खूप गप्पा होणार आहेत. पण याच नाटकातली आणखीन खूप मंडळी येणार आहेत. खरं तर आता एका अशा मैत्रिणीला मला इथं बोलवायचं आहे. तर काय ना, माझ्या पहिल्याच एपिसोडला ती आली सर इकडे. म्हणजे रमा माधव पासून आम्ही सुरुवात केली आमच्या या कॅफेला. आणि लोकांना इतका हा कॅफे आवडलाय, चला हवा येऊ द्या. मला तिची सतत आठवण येत होती आणि असं वाटलं की ती परत आली तर किती मजा येईल. कसं असतं, ते म्हटलं ना शाहरुख खाननी, इतनी शिद्दत से मैंने तुम्हें पाने की कोशिश की है कि हर जर्रे ने मुझे तुमसे मिलाने की साजिश की है. कहते हैं अगर किसी चीज को पूरे दिल से चाहो तो पूरी कायनात तुम्हें उस चीज से मिलाने की कोशिश में जुट जाते. त्याच्यावर ते काहीतरी बोलणार, मला माहितीये, मला माहितीये. किती ते बोलो कोण आहे त्याला. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया श्रुती मराठेचं. मला एक ऍक्च्युली विचारायचं आहे की हे माझ्या एंट्रीला गाणं वाजवलं ते कुठून मिळालं तुम्हाला? हे बघा, अशी पाप लपवता येत नाही. तो तिकडे जेम्स बँड. जेम्स बँड. कडक टीम आहे म्हणजे तुमची. तुला सांगतो, या विशेषतः गाण्याचे शब्द फार महत्वाचे आहेत. काय ते तुम्हीच सांगितलं तर बरं होईल. हा, ते एक फक्त कळलेलं नाही. बाकी सगळं शब्द भयंकर भावनिक आहे. नाही, हे जे साऊथ कनेक्शन आहे याच्याकडे मी येणार आहे. पण तुझं मनापासून स्वागत श्रुती. थँक्यू. आणि आता या मंचावरती जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात या नाटकातले आणखीन एक हँडसम हंक ज्यांना मी म्हणतो. आणि सध्या आणखीन एक म्हणालाच हे बरं झालं. नाही, म्हणून मी खूप जपून बोलणार आहे आज. कारण मला माहिती, मी जरा चूक केली की हँडसम एकच आहे. एकच माणूस, विजय केंकरे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात अक्षर कोठारीचं.
इकडे बघा आपण, इकडे बघा. प्लीज सर. नाही म्हणजे काय मी माझी जागा देतो तुला, बाकी काय. ग्रेटफुल. तसे घेणं अवघड आहे, पण घे. का केलं असशील तू असं? हो ना. काही गोष्टी सेफ साईड केलेल्या बऱ्या असतात. नाही ते ठीक आहे पण ते हा तर ते काय करणार म्हणा, तुम्ही नाटकात एकत्र आहात, पण असू देत, ती मला मिस करेलच नंतर. करशील ना? अगदी अगदी. बघ. मी नेहमीच करते तुला. नेहमीच करतेस. सर मला घ्या ना तुमच्या नाटकामध्ये, एक छोटा रोल द्या. अक्षर, मनापासून स्वागत, जोरदार टाळ्या अक्षरसाठी. अक्षर, या नाटकाच्या निमित्तानं तुम्ही सगळ्यांच्या समोर येत आहे, कसं वाटतं? खूपच छान वाटतंय. म्हणजे मी अकॅडमीतनं पासआउट झाल्यानंतर 2 मालिका केले आणि त्यानंतर माझे पहिले व्यावसायिक दिग्दर्शक म्हणून विजय केंकरे, ज्यांनी मला शिकवलेलं पण आहे. 2 वर्ष मी त्यांच्याकडे शिकलेलो पण आहे. आणि आज ते मला नाटकात डिरेक्ट करतात, त्यामुळे एक स्टुडंट म्हणून मला ते पुन्हा एकदा बघणार आहेत. आणि मला इथे प्रूव्ह करायचं की मी स्टुडंट म्हणून किती चांगला आहे. बरं, समीक्षण कुणी करावं होतं ते आनंद इंगळेंनी, असं माझं स्पष्ट मत आहे. तर तुम्हीच समीक्षण म्हणून काय सांगा? नको नको विचारू रे. नाही नाही, 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 असं का नको विचारू. आता आज चांगलं बोलायचं. आज चांगलं बोलायचं. सुरुवातीला श्रुती थोडी जास्त अडखळत होती त्याच्यापेक्षा, आणि नंतर श्रुतीनी ज्या पद्धतीने पिकअप केलं आणि आता त्या दोघं जण ज्या पद्धतीने एकमेकांना कॉम्प्लिमेंट करतात, तर आमच्या नाटकाचा अत्यंत महत्त्वाचा स्ट्रॉंग पॉईंट आहे की तुम्ही या दोघांची कामं जरूर बघायला या. हे एकमेकांना अप्रतिम कॉम्प्लिमेंट करतात नाटकात. क्या बात आहे, क्या बात आहे. मी तालमीला पोचायचो तर कधी कधी हे दोघं माझ्या आधी पोचलेले असायचे, आणि प्रत्येक वेळेला मी बघितलं की त्या मकरंद सोसायटीच्या हॉलमध्ये दोघं कोपऱ्यात असायचे. कोण दोघे पण? हे दोघं. मी आणि श्रुती. म्हटलं यांना डिस्टर्ब नको करूया, काय बोलत तेव्हा असतील, तू यायचाच त्यांच्या आयुष्यात. काय बोलत असतील, काय बोलत असतील, तर युसलेस दोघं नाटकातले डायलॉग बोलायचे. तर मला इतकं वेळ हे कौतुक आहे त्या दोघांचं की ते भेटल्यानंतर कुणी आलं असो नसो त्यांची तालीम सुरू असायची. आणि हे मला सांगायला अत्यंत आनंद होतो की अशी घटना नॉर्मली हल्ली घडत नाही. हे फार चांगलं आहे माझ्यासाठी. Thank you so much. यार, please. मी चुकीचं बोललो तुझ्यासाठी आणि मी खूप चुकीचं केलं, तरी तू इथंच बस. पण तर आता या मंचावरती मी बोलावणार आहे जे आपल्याला एक उत्तम अभिनेते म्हणून माहितीच आहेत, पण ते उत्तम कला दिग्दर्शक आहेत आणि ज्यांनी या नाटकाचं कला दिग्दर्शन केलेलं आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात तुमचे आमचे सर्वांचे लाडके राजन भिसे यांचं. सगळ्यांनाच माहिती आहे की राजन दादा तुम्ही उत्तम इंटिरियर डिझायनर आहात आणि उत्तम अभिनेते सुद्धा आहात. म्हणजे इंटिरियर डिझायनर कसा असतो की त्याला सगळं माहिती असतं की चौकटीत नक्षी कशी बांधायची. मग याचा उपयोग अभिनयात होतो का? शाळेमध्ये लहान असल्यापासून मी नाटकामध्ये काम करत होतो, पण आमची एक संस्था होती आंतरनाट्य नावाची, जी समांतर नाटकं करत असे. आणि मी ज्या वेळेला त्या संस्थेमध्ये आम्ही सगळेजण मिळून ती नाटकं करत होतो, तेव्हा हे नेपथ्याचं अंग हे सगळ्यांनी मिळून फुलवलं आहे माझ्यातलं. म्हणजे मी याचा किस्सा सांगतो. हा आणि आमचा अजून एक मित्र तुषार दळवी, हे दोघंही छान लगेरो टाईपमधली लोक आहेत, आरामात काम करतात. माझ्या लग्नाच्या वेळेला माझं लग्न सकाळी 9:03 होतं आणि हे आदल्या दिवशी रात्री पुण्याला आले होते. आणि आदल्या दिवशी येऊन हे दोघं जण लग्नाला पोचू शकले नाहीत, कारण सकाळी उठून आवरून लग्नाला 9:03 यायचं. मला वाटतं रंगा गोडबोले आणि गीता गोडबोले यांच्याकडे ते राहिले होते. आणि जेव्हा घाई गडबड करत ती सगळी माणसं लग्नाला यायला घरातनं निघाली होती, तेव्हा राजन ब्रशवर पेस्ट घेत होता आराम सगळं. या जगामध्ये लग्न नाही करत रे. मी जेव्हा रजिस्टर्ड लग्न करायचं ठरवलं त्यावेळेला मी आधी राजन किती वाजता येऊ शकतो हे विचारून घेतलं आणि ती वेळ रजिस्ट्रारला दिली. तुमचं सर अरेंज मॅरेज की लव्ह मॅरेज? अर्थातच लव्ह मॅरेज. अरेंज म्हणजे काय असतं? तर आता या मिसळीमध्ये मिसळण्यासाठी मी या मंचावरती बोलावणार आहे या नाटकाच्या लेखिका आणि उत्तम अभिनेत्री म्हणून ते आपल्या सगळ्यांना माहितीच आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात मधुगंधा कुलकर्णी यांचं. काय गाणं आणि का लावलंय? तू काय केलंयस?
काय 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 ऑब्जेक्शन काय हे गाणं मी गायलेली नाहीये. हे गाणं मी तू लिहिलंयस? नाही लिहिलेलं नाही. संगीत नाही मी लिहिलेल्या सिरियलचं गाणं आहे. अच्छा. जी खूप पॉप्युलर सिरियल आहे. खूप चांगला लोकाश्रय मिळालेला आहे. थँक्यू. ओहो, जोरदार काय झालं पाहिजे. रेशीम गाठीमध्ये तुम्ही दिसताच, पण होणार सुनमी तुमच्या फार जवळची मालिका आहे, याचं कारण काय? होणारच सूनची कन्सेप्ट ॲक्च्युली झी चॅनलची होती आणि मला एका मुलीला 6 सासू ही कन्सेप्टच इतकी आवडली होती की जनरली आपण पाहतो की एक सासू बरोबर एक प्रकारची केमिस्ट्री जुळता मुलींना नाकीनव आलेली असते. तर मला खूप इंटरेस्टिंग वाटलं की 6 वेगवेगळ्या स्वभावाच्या बायका जर सासू असतील एखाद्या मुलीच्या, तर त्या मुलीचं काय होईल त्या घरात गेल्यानंतर. पण एवढं डेंजर का सुचलं तुम्हाला? नाही, हे मला नाही सुचलेलं. हे मला नाही सुचलेलं. ही कन्सेप्ट ॲक्च्युली चॅनलचीच आहे. हो, पण खूप गाजली आहे मालिका आणि जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यासाठी. सध्याची नंबर 1 मालिका म्हणायला हरकत नाही. आणि लग्नबंबाळमध्ये मला अगदी आवर्जून मेन्शन करावं असं वाटतं की आमच्या टीमचा ह्याच्यामध्ये सहभाग आहेच आहे. विजय केंकरे, आनंद इंगळे, आता ही नवी टीम. पण त्याचं जेव्हा लेखन प्रोसेसमध्ये होते तेव्हा माझा नवरा परेश मुकाशी ह्याचं मला खूप मार्गदर्शन झालं. कारण त्याला एक विचित्र सेन्स ऑफ ह्युमर आहे आणि आमच्यामध्ये खूप इंटरॅक्शन झालं. अल्टिमेटली याचा खूप मला फायदा झाला हे नाटक लिहिताना. नाही, बरोबर आहे, होणारच. काय आहे, आमच्या बिचारा परेशच्या फिर्यादी कुठे मांडायच्या ते. त्यामुळे तो ज्या फिर्यादी म्हणून सांगायचा ती नाटक म्हणून लिहिलंय मी. तर आता जोरदार टाळ्यांनी मी या मंचावरती आमंत्रित करणार आहे या नाटकाचे निर्माते चंद्रकांत लोकरे, मृणाल देशपांडे आणि सपना राके. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे चंद्रकांतजींसाठी. आज ते सपत्नीक आलेले आहेत. मॅम, तुमचंही मनापासून स्वागत. आणि आपल्यासोबत सपना राकेश जी आहेत, तुमचं मनापासून स्वागत. मी मॅमना विनंती करतो की प्लीज तुम्ही आमच्यासोबत बसा आणि हा कार्यक्रम एन्जॉय करा. जोरदार टाळ्या. मृणालजी, मला तुम्हाला विचारायचं आहे की तुमचे हे निर्माते आहेत, तर निर्माता हा आपला नवरा आहे याचा अभिमान वाटतो की टेन्शन येतं? अभिमान वाटतोच, कारण की अवॉर्ड्स वगैरे येतात घरी, त्याच्यामुळे अभिमान वाटतोच. पण टेन्शन जास्त येतं. कारण की कधी कधी असं होतं की मला एखादं नाटक आवडत नाही, मग त्याही वेळेला हा ठरवतो की नाही हे नाटक आपण करूयात. मग तेव्हा टेन्शन येतं. त्या क्षणी असं वाटतं अरे देवा, का आपला नवरा निर्माता आहे, एखादा ऍक्टर वगैरे का नाहीये, किमान पाकिट तरी घरी येईल. आता पाकिट जाणार असं तेव्हा टेन्शन येतं. एक पूर्ण टीम जर जमून आली तर नाटक आपण जे इमॅजिन करतो त्याच्यापेक्षा खूप वेगळं होऊ शकतं आणि ते नाटक खूप रिलेट करतं. नवरा बायकोचं नातं बघा ना कसं चाललंय. हळूहळू आपण घरी खूप रिलेट करतं. या संध्याकाळी घरी मग मीठ टाकते का, रिलेट करतं. नाती अशीच असतात. पण आमच्याही घरातली नाती अशी फार गमतीदार आहेत. ती नाती इथे आली ना की मला टेन्शन असतं. म्हणजे माझे एक पप्पा आहेत, खरं सांगायचं तुम्हाला तर त्यांचा खूप जीव आहे माझ्यावर. याच्यात काय खरं सांगायचं? काय खरं तुम्हाला कसं कळतं? मी एक मिनिट, हे तुझे पप्पा आहेत? हो, इथेच सगळं संपलंय. बरं झालं तू म्हणलास की खरं सांगायचं. मला आनंद यांची एक स्पॉन्टेनियस प्रतिक्रिया पाहिजे याच्यावरती. पप्पा म्हणून ठीक आहे, तू जर यांचा मुलगा असेल तर आईविषयी शंका आहे. नमस्कार 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 नमस्कार. हे पप्पा बरं का, नका नका जा आता, बस झालं पप्पा. ओळखतो त्या मी. नको पप्पा. अरे पोरं थांब ना. नाही ओळखतो. नमस्कार नमस्कार नमस्कार. नाही आनंद शिंदे. किती वर्षांनी भेट झाली. आनंद इंगळे. आनंद शिंदे असं घ्यायचं. केस कापले म्हणून काय? ते बोला ना पोपटाचं गाणं. मस्त बोला बोला. अहो तुम्ही आता यांचे वडील आहे म्हणताय, पोपटी रंगबिंगाचे काय झब्बे घालून आला. अहो पण मी खरंच आनंद शिंदे नाही हो, ते फार मोठे कलाकार आहे. नाही असं कसं. हा, अरे वा वा. काय पडतो सर.
नसिरुद्दीन शाह काय गजल आहे. अरे पप्पा पप्पा निखिल वागे दाढी काढली तरी ओळखतो मी. तुमची स्टाईल मस्त अशी हसून हसून बोलायचं. तुमचे हात चुकत नाही का? हा तुम्हाला सांगायचं राहिलं, तुमची स्टाईल ना अनिल कपूरने चोरली. कशी कशी पप्पा? पप्पा राहू देते. पप्पा नको. पप्पा मुलाला आवडतं बरं का ती. पप्पा पप्पा तिला नाही ओळखायचं. त्यांना सांगा मुलीसारखे म्हणा. आवाज आवाज गोड आहे खरंच. हा थँक्यू. बच्चू पांडे मेहंदीच्या पानावर निवेदन. तर आपल्या समोर सादर होते मेहंदीच्या पानावर चुना लावू. काय संबंध? ते निवेदक आहेत का? मुलगी दिसते ना, श्रुती आहे ती. श्रुती. अरे नाही रे बच्चू पांडे, मला माहिती आहे. तर काय तू असं कसं हे बघ अनुपम खेर. मी अनुपम खेर सर. अरे वा, यांचा चित्रपट पाहिला मी, जंजीर. ए भाई काय संबंध? किती मिक्स करता? तेच आहे बरोबर. अरे वा वहिनी, किरण खेर पण आले. त्यांना कामाची काय गरज आहे? इलेक्शनला जिंकले नाही. मजा आहे तुमची. वा वा. अरे बाबा. हा व्हेरी गुड. एवढं पहिल्यांदा आठवतंय ना काहीतरी. अक्षर कोठारी. स्टँडिंग ओवेशन्स. एक मिनिट, मी धक्क्यातून सावरत नाही अक्षर. पप्पा सगळ्यांना चुकीचं ओळखलं, अक्षरला कसं काय बरोबर ओळखलं तुम्ही? नाही काय झालं, 2 तास विचार करत होतो, याच्यावर काही पंचच मिळेल. अरे वा वा वा. माधुरी दीक्षित. पप्पा झाली तुमची ओळख पिरियड आता? अरे दे ना पैसे, जाऊन येतो ना. दूध आणेल. दिले तुम्हाला सगळे पैसे, तुम्ही घेऊन या दूध. चालेल चालेल. हा त्याच्याकडे खातं बनवतो. हे माझे असे पप्पा आहेत, काय करणार, त्यांना 2 सेकंद सुद्धा काही लक्षात राहत नाही. पण ते आमच्यासाठी एक एंटरटेनमेंट असतं. राजन सर, आम्ही असं ऐकलेलं आहे की कुठल्याही पार्टीला जेव्हा हे सगळे मित्र तुम्हाला घेऊन जातात तेव्हा नॉर्मली पार्टी संपताना सगळे जण जेवतात. तुम्हाला आधीच सांगितलं जातं तुम्ही जेवायला सुरुवात करा, असं का? एक घास 32 वेळा चावून खाण्याबद्दल ह्या वाक्यावरती माझी अपरंपार श्रद्धा आहे. आणि सगळेजण कधीही कुठेही कुठल्याही हॉटेलमध्ये गेले किंवा पार्टीला गेले तरी सगळेजण एकच, तू पहिलं ह्याला जेवायला बसव आणि मग बाकीचे सगळे काहीतरी करून घेतील, तू ह्याला जेवायला बसव. पण राजनला भरभर खाताना मी पाहिलंय, खरंच तो चवीने प्रेमाने जेवतो. डान्स पण अप्रतिम प्रेमाने करतात. असं मनापासून डान्स करतात. होऊन जाऊ दे ना एक छोटासा डान्स. याच्यावर किस्सा असा आहे की आम्ही एक नाटक बसवत होतो ज्याच्यामध्ये मला नाच होता. हा. आणि आपल्या आत्ताच्या ज्या डान्स डिरेक्टर आहेत अत्यंत प्रतिथयश अशा दीपाली विचारे, आणि तिला त्या डिरेक्शन करायला आल्यानंतर पहिल्या दिवशी मी, संजय मुने आणि धनंजय गोरे असे 3 जण होतो नाचाला. आणि पहिल्या दिवशी सांगितलं, हे बघ दीपाली, कुठलाही नाच असतो ना तो ह्याच्या वर असतो, ह्याच्या खाली नसतोच. त्यामुळे दीपालीने कुठलीही स्टेज सांगितलं ना की आम्ही हे नाही झालं. आणि त्याच्यानंतर दीपालींनी असं सांगितलं की जर मी तुम्हाला नाच शिकवू शकते तर मी ह्या जगात कुणालाही नाच शिकवू शकते.
मयूर गोविंद नावाचे एक गृहस्थ होते जे आम्हाला नाच शिकवायला आले होते. त्यांनी एक स्टेप अशी दिली होती 1 2 3 4 असं असं एक दिवसभर तालीम चालली होती. दुसऱ्या दिवशी स्वाती चिटणीस आमच्या बरोबर माझी सहकती बोलली, पायात गोळे आलेले राजन, काय किती वेळ नाचवलं त्यांनी दिवसभर असं असं करून. तर म्हटलं माने ना पाय दुखत आहे. ती बोलली कसं काय? म्हटलं वेडी खालीवर नसतं जायचं, हात फक्त वर खाली करायचा. अख्खा दिवस तालीम घेऊन त्याला कळलं नव्हतं की मी खाली जात नाहीये. प्लीज एक छोटासा डान्स आम्हाला बघायचा. राजन दादा आणि श्रुती मराठे. अगदी नाही काय. थँक्यू. आता जर खरंच आबा असते इथे, आबा असते तर ह्या डान्सवरती काय बोललं समजा, मी प्रयत्न करतो. हे बघ शेखर, तू आता तिथे नाचला तर अतिशय सुंदर असा नाचला. म्हणजे कॉम्प्लेक्स झाला त्या पोरीला कसं नाचायचं. साधारणपणे सांगू का, साधारणपणे कसं असतं की गाणं महत्वाचं नाहीये, नाच महत्वाचा. ती गाणं घेऊन बसली होती, हा नाच घेऊन बसला. सगळ्यात महत्वाचं काय तर ताल. तर मी कसं नाचायचं हे लहानपणापासून त्याला मीच शिकवलेलं असल्या कारणानं अत्यंत सुंदर नाचलेला आहे. तर हसून हसून सगळ्यांच्याच पोटात दुखायला लागलं असेल. घेऊयात एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत राहा. चला हवा येऊ द्या. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहताय चला हवा येऊ द्या. तुम्ही खूप छान स्वयंपाक करता, मी असं ऐकलं. ती स्वयंपाक खूप छान करते. त्याच्यामध्ये एक फक्त शब्द राहिलाय, हा, की जेवण ऑर्डर खूप छान करते. ऑर्डर हा शब्द राहिलाय. ज्यावेळी माझा आणि परेशचा अफेअर सुरू होतं तेव्हा मी खूप मला त्याला इम्प्रेस करायचं असायचं आणि मी स्वयंपाक करायचे त्याच्यासाठी. आणि मी पहिल्यांदा त्याला काहीतरी असं व्यवस्थित 2-3 तास राबून असं स्वयंपाक केला. त्याला वाढला, तो जेवला आणि माझी अपेक्षा होती की तो काहीतरी सांगेल मला की छान झाला वगैरे. तर तो मला म्हणाला की तू कशाला स्वयंपाक करते, आपण बाहेर जात जाऊ ना जेवायला, कशाला कष्ट करतेस एवढे. आणि तेव्हापासूनच त्याचं जे म्हणणं आहे ते आज तागायत तेच म्हणणं आहे. कधी माझ्यावर प्रसंग आला स्वयंपाक नको बाहेर जाऊया आपण. हे तुम्ही ठरवून केलेलं आहे की खरंच तुम्हाला येत नाही? श्रुती, आता जे गाणं वाजत होतं म्हणजे तुमच्या एंट्रीलाही वाजलं, आता एक डान्स पण झाला त्याच्यावरून, तर ते साऊथचं कनेक्शन असं मी ऐकलं. तर काय अनुभव होता तिकडे काम करण्याचा? अचानक तिथे एक ऑफर आली मला तिकडनं आणि मी ती एक्सेप्ट केली. इतकं सोपं झालं ते. पुण्यात एक फोटोग्राफर आहेत, त्यांच्या ओळखीने मला ही फिल्म पहिली मिळाली. इंदिरा वेळा त्या फिल्मचं नाव होतं, जी एतराचं रिमेक होती. प्रियंका चोप्रा, अक्षय कुमार आणि करीना कपूरचा. तर मी करीना कपूरचा रोल केला होता, त्या लॉयरचा रोल केला होता. मी ती भाषा शिकले, थोडीशी बेसिक शिकले, कारण मलाच प्रॉब्लेम तमिळ तेलुगू कुठली, आम्हाला काय दोन्ही तमिळ. मी तमिळ फिल्म्स केल्यात. बरं, मग त्या भाषेमध्ये समजा तुम्ही मला प्रपोज कराल तर कसं कराल? तेच नाही येत ना, नेमकं ते येत नाही. अगं कमाल आहे तुझी, त्याला येत नाहीच ती भाषा, काहीही बोल. एकदा आम्हाला ऐकायचं, म्हणजे डायलॉग बोलतो एखादा. माझं ना एक लॉयर मी दाखवले होते ना, त्याच्यातला एक असं खूप मोठा पॅरा होता जो फार आठवत नाही, पण त्याच्यातले असे 2-3 लाईन्स होते की जज समोर मी जज, मी किंवा लॉयर, मी नडंद दे दा. तुम्ही म्हणाल तसं ನಡಂದ ದೇದಾ ಪಲಸ್ಟಿಂಗ್ ಆಪರೇशनला येडपट्टीरिंद स्टेला बुके येडपट्टीरिंद असा तो काहीतरी पुढे डायलॉग होता, पण असं खूप बोलायचं मराठी पण आहे मध्ये. हे तुला कळण्यासाठी मला कळतंय श्रुती, प्लीज, मी फक्त डोळ्यात वाचतोय तुझ्या. मग मग काही बोलायचीच गरज नाही लोकांसाठी. अख्खं एक पानाचं अख्खं पाठ करायला मी एका ट्युटरकडे गेले. पुण्यामध्ये एक ब्राह्मण तमिळ बाई मला सापडली जी मला अगदी स्पष्ट तमिळ शिकवत होती. तिच्याकडे गेले आणि अख्खा तो 2 दिवसात तो अख्खा डायलॉग पाठ केला आणि मग मी शूटिंगला गेले. आणि तिथे असं सगळं एकदम
मस्त इम्प्रेस झाले होते कारण मला असं फ्लुएंटली तमिळ बोलता येत जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे श्रुतीसाठी. थँक्यू श्रुती. तर आपल्या सगळ्यांच्या गप्पा चाललेल्या आहेत पण आमच्याकडे घरामध्ये एक टीव्ही सुद्धा आहे आणि तो टीव्ही त्यासाठी ठेवलेला आहे आम्ही की या टीव्ही मधून लाईव्ह काही तुमचे मित्र तुमच्याशी बोलत असतात. खास आम्ही त्यांचे बाईट्स लाईव्ह तुम्हाला दाखवतो. तुमचेच काही मित्र तुमच्याशी आज बोलणार आहेत. काय असतं मीच दोन्हीकडे अँकर असल्यामुळे मलाच तिकडे जाऊन टीव्ही चालू करावा लागेल. लहानपणापासूनच मला टीव्हीमध्ये यायची खूप इच्छा यायची पण असल्या भंगार टीव्हीमध्ये यावं लागेल असं मला वाटलं नव्हतं. पण काय करणार आमच्याच घरातला टीव्ही आहे. तर सर चला हवा येऊ द्यामध्ये तुम्ही आलेला आहात. निलेश सावे तिकडे अँकर करतायत पण आज आमच्याकडे इकडे या कार्यक्रमातून काही विशेष व्यक्ती जे तुमचेच मित्र आहेत ते तुमच्याशी आज बोलणार आहेत आणि याचं ट्रान्सलेशन करण्यासाठी एक आमच्याकडे माणूस आहे. कारण चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम सध्या परदेशात सुद्धा बोलला जातो. त्यांना मराठी जरी कळत नसली तरी ती मराठी भाषा त्यांना कळावी यासाठी हे आहेत. तर बघूयात तुम्हाला भेटायला कोण कोण येत आहे. तर आनंद दादा सगळेच तुमचे मित्र आहेत पण एक अत्यंत जवळचे मित्र आज तुम्हाला भेटायला आले या कार्यक्रमाच्या निमित्तानं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत वैभव मांगले यांच्यासाठी. नुसतं सारे गम प मध्ये गायलीस म्हणून गायिका होत नाहीस तू. शेजारी तो री नीट गा. नीट गा तो री. बरं वैभव मांगले यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे जे आज आपल्याकडे या निमित्तानं आलेले आहेत. मागल्या तू स्वतःबद्दल तरी चांगलं बोलतोस काय? मी फक्त जाणीव करून देतोय भाऊ असं नाहीये. आपण काय करतोय काय नाही याचं भान असायला हवं. प्रत्येक वेळेला हशा मिळवल्या म्हणजे आलं असं काही नाहीये. सरांनाच नाव सांग. बरं काम करतोस तू तसा. बरं काम करतोस तू काय वाईट नाही करत चांगलं करतोस. बर सर ज्या कामासाठी तुम्हाला बोलवलंय ते काम करूयात. आनंद सरांना तुम्हाला भेटायचं होतं आणि तुम्ही त्यांच्याशी बोलणार आहात. हाय अंड्या. हॅलो. नाटक पाहिलं परवा मी तुझं. व्यक्ती आणि डेली. तर जरा बरं केलंस तर बरं होईल. कंदिलाच्या मंद प्रकाशात का मंदिलाच्या कंद प्रकाशात ते कळलं पाहिजे. आणि असं का होतंय माहितीये ना अंड्या असं का होतंय एका वेळेला 10 कामं आहेत ना म्हणून असं होतंय. टीव्ही पण करायचं आहे नाटकही करायचंय. आता हेही घेतलंच नाटक. आता ते बोंबलणार आम्हाला तारखा नाहीत. मग थोड्या वेळाने चंदू म्हणणार आम्हाला तारखा नाहीत. मग परत ते माकड शॅम्पेन येईलच तुझं. परत 2 प्रयोग आहेत वारेवरची वरातचे. परत सिरियल आहेत सिनेमे आहेतच. हे अंड्या कमी कर. मागल्या तर काय प्रॉब्लेम आहे भाऊ. असं बोलू नकोस तू. मी तात्विक मुद्दे बोलतोय त्याच्या भल्यासाठीच बोलतोय. आणि अंड्या हे तुझ्यासाठीच बोलतोय मी. निंदकाचे घर असावे शेजारी शेजारी. सरांनाच नाव सांग. बरा नट आहे तो बरा नट आहे. उत्तम काम करतो तो. सगळी कामं चोख व्यवस्थित करतो. त्याच्या काळजीपोटी बोलतोय मी. हा आणि कोणाला विजय सर नमस्कार. काय बोलू आता तुमच्याबद्दल मी. तुम्ही अंड्यालाच घ्या नाटकात. सगळे तुम्हाला दिसतात मी काही दिसत नाही. भयंकर आहे अरे वा वा खरंच एकदा जोरदार टाळ झाला पाहिजेत आमचे सगळ्यांचे मित्र वैभव मांगले यांच्यासाठी. हे वैभव मांगले कसे वाटले तुम्हाला? अप्रतिम. नाही कारण काय इज अ व्हेरी नाईस सोल डेफिनेटली. आणि आम्ही दोघंही जण खरोखरीच एकमेकांचे चांगले मित्र आहोत. पण हे खरं आहे की त्याला चांगल्या गोष्टींची चांगल्या गोष्टी असाव्यात याचा खरोखरच त्याला आवड आहे आणि तो त्या बाबतीत आग्रही सुद्धा आहे. खरंय खरंय जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत वैभव मांगले यांच्यासाठी. आणि आता केंकरे सर तुमचे एक परममित्र तुम्हाला भेटायला आलेले आहेत. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. ऍक्च्युली तुला शुभेच्छा खूप खूप. मला एक सांगायचं होतं एक आठवण सांगायची होती माझी आणि विजयची. क्रिकेट टीममध्ये 10 जण सिलेक्ट झाली होती आणि एकच अजून मुलगा हवा होता. आणि विजय छान खेळत होता ॲक्च्युली माझ्यापेक्षा छान खेळत होता.
नेमकी मॅच होती त्या दिवशी, त्याच्या एकांकिकेचा प्रयोग होता आणि त्यामुळे तो येऊ शकला नाही आणि मला चान्स मिळाला आणि भारताला सचिन मिळाला. आणि विजय, तुझ्यासाठी आपला एक मित्र आहे, त्याने एक निरोप दिलाय. विनय 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 आणि विजय, गोव्याला तू माझ्याकडनं उसने घेतलेले पैसे कधी देणार आहे? आईला तुझ्याकडनं पण घेतलंय. आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. थँक्यू अँड बॉईज प्लेड वेल. ओके या. क्या बात आहे, खूप मजा आली, खूप मजा आली. मंडळी काय आहे ना, माणसं खूप गोड आली आहेत आमच्याकडे, त्याच्यामुळे एका भागात हे सगळं संपेल असं मला वाटत नाहीये. तेव्हा मी सगळ्या कलाकारांना विनंती करेन माझ्यातर्फे की आपण उद्या सुद्धा आमच्या या भागात सहभागी व्हा आणि अशीच धमाल आपण करूयात आणि सगळ्या टेन्शनला म्हणूयात चला हवा येऊ द्यात. तेव्हा बघायला विसरू नका उद्याच्या भागात हीच धमाल पुन्हा एकदा. कॉटन किंग प्रस्तुत चला हवा येऊ द्या मध्ये.